अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। ख्रिसमस सणाच्या निमित्ताने आजऱ्यात एकत्र आलेल्या कुटुंबातील तिघांचा चित्री नदीच्या पारोली बंधाऱ्यात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी घडली। ऐन सणाच्या दरम्यान ही घटना घडल्यामुळे कुतिन्हो कुटुंबावर दुःखद प्रसंग ओढवला आहे। ॲडव्होकेट रोजारिओ कुतिन्हो वय 48 वर्ष, फिलिप अँतोन कुतिन्हो वय 40 वर्ष, लॉयड कुतिन्हो वय 35 वर्ष अशी तिघांची नावे आहेत। ख्रिसमस निमित्ताने हे सर्व एकत्र आले होते। नातेवाईकांच्या घरगुती कार्यक्रमानंतर जेवण झाल्यावर हे तिघे चित्री नदीकडे पोहण्यासाठी गेले होते। नदीच्या पारोली बंधाऱ्यात बुडून या तिघांचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3च्या दरम्यान घडली। घटनेचे वृत्त आजऱ्यात वाऱ्यासारखं पसरलं। यावेळी लगेच बंधाऱ्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि यावेळी तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांचा हंबरडा पाहवत नव्हता। ऐन सणाच्या दरम्यान काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे। मृत तिघेही विवाहित असून लॉयड कुतिन्हो याला पत्नी आणि एक मुलगा, तर रोजाओ कुतिन्हो यास पत्नी आणि 2 मुले, तर फिलिप कुतिन्हो याला पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।